पेलणारा दिवा जसा, मनगटी जगतारी माणूस असा. वातीला पेलणारा दिवा जसा, मनगटी जगतारी माणूस असा. वातीला पेलणारा दिवा जसा, तेलाले माय संसार म्हणते, तेलाले माय संसार म्हणते. अन तेल संपेपर्यंत जळते तिले स्त्री म्हणते. आई म्हणते माई, माय म्हणते, माय म्हणते माई, आई म्हणते. आई म्हणते माई, माय म्हणते, माय म्हणते माई, आई म्हणते. वा, घेऊ का मग कविता ती छोटीशी? तुम्ही म्हणसाल तर घेतो. हा, मला लग्नात नाचल्यासारखं वाटायला लागलं. थांबा जरा, थोडं थांबा जरा. आज मेरे यार की घेऊ का? पण बैठे बैठे माझ्या आवडीची कविता आहे छोटीशी, बरोबर आहे का? कार्यक्रम संपत आलेला आहे, शेवटचा 5-10 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला. बोर झाले का तुम्ही? हो 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 हो. रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते. तुम्हाला माहित आहे पक्षी घरट कुठं बांधतात? झाडावर. पण कुठल्या झाडावर? काटेरी झाडावर. का बांधतात माहितीये? त्यांना माहित असतं की काट्यांमध्ये आपलं घरट सुरक्षित आहे, बरोबर आहे? म्हणून आयुष्यात संकट येणं गरजेचं आहे ना. आयुष्यात तुम्ही आता पुढे जाल, तुमच्या आयुष्यात जेवढे संकट येतील तेवढं तुमचं आयुष्य सुरक्षित होत जाणार आहे, बरोबर आहे का? बैठे बैठे हे किती आहेत? आता 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 रडतोस काय वेड्या. सगळे मोठे लोक सुद्धा थांबा थांबा थोडस. मी काही गायक नाही ना, मी साधा कवी माणूस आहे. माझा ताकापुरता रामायण आहे. ते थांबा, बाजू नका ते. 2 मिनिटं थांबा. फक्त आता तुम्ही माझ्या बोटावर लक्ष ठेवा, बरोबर आहे? हे माझं बोट वर गेलं आणि असं खाली आलं की टाळा वाजवायच्या. काय करायचं? खाली आलं की टाळा वाजवायच्या ना. 1 2 साडे माडे 3. वा, 1 2 साडे माडे 1 2 साडे माडे 3. वा वा. आता माझ्या बोटाकडे लक्ष आहे तुमचं? सगळे मोठी लोक, सगळ्यांसाठी ही कविता आहे. सगळ्यांनी आपापल्या गाठोड्यात बांधून घेऊन जा. UPSC करणाऱ्या मुलांच्या टेबलावर काचेच्या खाली ही कविता लावलेली आहे. सगळ्या मुलींना माझं विनंती आहे, कुणालाही पाणी देऊ नका बाळांनो. आता फक्त 10 मिनिटं राहिलेला आहे कार्यक्रम, ठेवून द्या तिकडे. मी पाणी पिलेलं नाही, मला पाणी दिलं पाहिजे. तुम्ही, मला घाम आलेला आहे, मी बोलतोय. तुम्ही सगळ्यांना पाणी देताय, मला देत नाही. नाही, ही बॉटल आहे बरोबर आहे, पण मी पिलोय का पाणी? नाही. पाण्याची काही गरज आहे का? सगळ्याच लक्षात मागलं. रडतोस काय वेड्या. सगळे शिक्षक लोक. संकट कुणास नसते, रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते. काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. हा, जमलं तुम्हाला आता, बरोबर आहे? लक्षात आलं तुम्हाला? राहू दे, थांबा ना थोडस ते. हा, रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते. रडतोस काय वेड्या,
संकट कुणास नसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. कित्येक मस्तकेही वाचून शून्य ठरली, कित्येक मस्तकेही वाचून शून्य ठरली. कित्येक मस्तकेही वाचून शून्य ठरली. प्रत्येक काळजाचे आभाळ होत नसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. आपल्या या जगात काय अस्तित्व आहे? अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. तू या जगात वसतो, हे जग तुझ्यात वसते. काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, रानात काळजाच्या जगणे असे जिरावे. दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याची, आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याची. दररोज संकटांना ताटात कुस्करावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. मिळतील लाख येथे अमिताभ या जगाला. प्रत्येक खेड्यात कितीतरी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन सारखी लोक आहेत. फक्त परिस्थितीमुळे ती समोर येऊ शकत नाहीत. मिळतील लाख येथे अमिताभ या जगाला. गरिबीतल्या हिऱ्यांना उचलूनही बघावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. म्हातारपण नव्हे ते भंडार पुस्तकांचे, म्हातारपण नव्हे ते भंडार पुस्तकांचे. प्रत्येक सुरकुत्यांना वाचून रोज घ्यावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. काट्यात चालताना फुला समान व्हावे, काट्यात चालताना फुला समान व्हावे. माणुसकीत सारे आयुष्य घालवावे, माणुसकीत सारे आयुष्य घालवावे. जर वाटते निघावी गाथा तुझ्या यशाची, जर वाटते निघावी गाथा तुझ्या यशाची. आयुष्य जिंकण्याला शून्यातून निघावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. घ्यावा निरोप ऐसा की गाव हळहळावे. शेवट, आपल्या आयुष्याचा शेवट होत असताना आपल्या मृत्यूवर रडणारी लोक कमावली पाहिजेत. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. काल ज्यांचा महापरिनिर्वाण दिन झाला तो काय एवढा जगप्रसिद्ध आहे दिवस? कारण बाबासाहेब आंबेडकर गेले त्यावेळेस जवळजवळ 18 ते 22 लाख लोक त्यांच्या अंत्ययात्रेला होते. मोबाईल नाही, व्हॉट्सअप नाही, इंस्टाग्राम नाही, एवढी लोक त्यांच्या अंत्ययात्रेला आली कुठून? म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं आमचं कर्तृत्व
हे माणसाच्या वर्दीवरून ठरत नाही, तर त्याच्या अंतयात्रेला जमलेल्या गर्दीवरून ठरतं. म्हणून आपल्या आयुष्यात आपला शेवट सुद्धा असा असला पाहिजे, घ्यावा निरोप वैसा की गाव हळहळावे, घ्यावा निरोप वैसा की गाव हळहळावे, थाटात सोहळ्याच्या सरणावरी चढावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे, रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे, ला 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 ला. दुःख अडवायला वा वा वा. चेष्टेत खूप वेळ झाला रे. तुम्ही बोर झाले का? पण हो 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 ना, हो ना, हो ना रे. मला अरे दुरे म्हणता का? वा वा. एकदा सगळ्या मोठ्या लोकांनी विद्यार्थ्यांसाठी टाळ्या वाजवावर मला फारच आवडले विद्यार्थी. झाला कार्यक्रमाचा शेवट आलेला आहे आपला. सगळ्यांनी माझ्याकडे, मी दिसतोय ना तुम्हाला सगळ्यांना? हे किती आहेत आता? आता 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 बोर झाले नाही तुम्ही? कसे बोर होणार तुम्ही? एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा कवी आहे का हा? डोक्यावर पडलेला कवी आहे हा. हसायचा विषय का? खरंच डोक्यावर पडलेलो आहे मी. तुम्हाला पुणे माहिती आहे का? पुणे, पुण्याजवळ तुम्हाला सासवड माहिती आहे का? इकडे मोठी लोक सगळी सासवड, त्या सासवड जवळ काळेवाडीचा घाट आहे. तिथं माझा ऍक्सिडेंट झाला होता 10 वर्षाच्या आधी. ऍक्सिडेंट झाल्या मला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. ते जनरल वार्ड अशा चिल्लर गोष्टीत आपण जात नसतो, डायरेक्ट आयसीयू. बरं, ऍक्सिडेंट साठी काही मोठं कारण होतं का? काही नाही. रस्त्याचं बांधकाम चालू होतं, बोर्ड लागलेलं होतं, वाहने वळून घ्या, वाहने वळून घ्या. मी बोर्ड बघितलं, म्हटलं मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, वळणार नाही. सर्किस घातली गाडी, बोर्डच वाकडा केला. 2 महिने बोर्ड वाकडं होतं. मी महाराष्ट्रात सांगायचो माझा पराक्रम बघायचा आहे, सासवडच्या घाटात बघा. नाद करायचा नाही, बोर्डच वाकडा. मी बी वाकडा झालो. जाग आली तेव्हा डायरेक्ट आयसीयू मध्ये, हॉस्पिटलमध्ये. आणि ते डॉक्टर शिवणकाम करत होतं डोळ्याजवळ. मला जाग आली, डोळे उघडत नव्हते, हेल्मेट फोडून दगड आतमध्ये गेला होता. तेव्हापासून महाराष्ट्राला चांगल्या कविता आल्या मिळाल्या. जाग आली, पहिलाच प्रश्न मी काय विचारला असेल डॉक्टरला, म्हटलं डॉक्टर साहेब डोळा गेला का हो? थांबा म्हणे, गडबड करून का गेला नाही, तोच वाचवायचा चाललाय. म्हटलं वाचवा साहेब, त्याला लय महत्वाचा आहे. म्हणे का? अहो म्हटलं बऱ्याचशा वेदना त्यानं बघितल्यात आणि समाजाच्या बऱ्याचशा वेदना त्याला बघायच्या. कवी आहे का म्हणे तुम्ही? तुम्ही कवी आहे का म्हणे? म्हटलं हो. आता एक शब्द बोलू नका म्हणे. कवी म्हटलं की बळबळ करायची सवय असते. मी सुईच घालीन डोळ्यात. मी शांत बसलो. म्हटलं डॉक्टरच्या नादी लागण्यात अर्थ, त्याच्या हाती सुई आहे, काय सिव्हिल सांगतायत? कामाची गोष्ट शिवली तर मग. मी शांत बसलो, ते डॉक्टर शांत बसले. थोड्या वेळानं डॉक्टर मला म्हटलं साहेब का म्हणे तुम्ही कवी आहे? म्हटलं हो. तुमचं डोकं फुटलं? म्हटलं हो. मग काही 4-5 कविता पडल्या नाही म्हणे डोक्यातून टेबला? म्हटलं साहेब आपल्या कविता डोक्यातून पडू शकत नाहीत. म्हणे का? म्हटलं आपल्या कवितांचा उगम डोक्यात होतच नाही. आपल्या कविता काळजातच जन्म घेतात, काळजातच राहतात आणि थेट समोरच्या काळजातच पोहोचतात. ज्यानं मला ऍडमिट केलं होतं त्याच्याकडे यानं बघितलं. म्हणे कोणाला आणलं हे?
तो म्हणे आज शिवा उद्या कळल कोणतं पोतं शिवलं. अरे म्हणे बडबड करतो आयसीयू मध्ये, तुम्हाला वेदना होतात का नाही? म्हणे 8 टाके मारले तुमचं मस्तक शिवलं, डोक्याला 2 टाके, 8 टाके डोक्याला, नाकाला 3 टाके, म्हणे तुम्हाला अख्खं शिवलं, तुम्हाला वेदना होत नाहीत का? त्यावेळेस मी एक छोटस विद्यार्थी मित्रांनो उत्तर दिलं होतं. महाराष्ट्रभर ते वक्ते कीर्तनकार उत्तर सांगत असतात. काय म्हणे डॉक्टर, 8 टाके मारले म्हणे तुमचं मस्तक शिवलं, काही वेदना वेदना होतात का नाही? त्यावेळेस मी एक छोटस उत्तर दिलं, म्हटलं साहेब वेदना होत कशा नाही, तो या समाजाच्या प्रत्येक वेदनेची एक खिडकी कवीच्या काळजात उघडत असते आणि त्यातूनच आरपार डोकावून बघतो तो भाष्य करतो त्याच्यावर. साहेब तुम्ही 8 टाके मारून एक मस्तक शिवलं, आम्ही 8 ओळीची कविता लिहून 100 मस्तक शिवण्याचं काम करत असतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. नंतर घेऊ आपण. कविता शेवटावर आली. एशी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा शेतकऱ्याचा पोरगा आहे साहेब मी. बरीच लोक अशी आहेत की जे पंचतारांकित हॉटेलमध्ये बसले, 5-5 मजली इमारतीमध्ये बसले आणि तिथून एसी मधून त्यांनी शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या. आपण त्यातले कवी आहे का? मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी 2 ओळीची शेतकऱ्यावर कविता लिहिली होती. साहेब तुम्ही सगळे शेतकरी आहात आणि तुम्ही पुढारलेले शेतकरी आहात, पण तुम्हाला 2 ओळीची कविता पोचते का बघा तुमच्यापर्यंत, की बऱ्याच